बिग हिट टोलावलाय बॉल. ही तर खासियत आहे या खेळाडूची. उचलला आणि फेकून दिला सीमारेषेच्या पलीकडे. फुल टॉस. मागील बॉल ला जबाब. आता केला फुल टॉस. चुकीला माफी नाही. बॉल सीमारेषेच्या पलीकडे जाताना पाहिजे. फुल टॉस. फटका फसलाय. बॉल हवेत आहे आणि इकडे विकेट आली आहे. जसे कौशल आले. स्ट्रोक खेळलाय. आले आले कव्हर्सला मारलाय. वाह चैतन्य. आणखीन एक बिग हिट. हाच फॉर्म पाहिला मी तो या खेळाडूचा. ओव्हर पिच केला कव्हर्सला ला. आणखीन एक. याही वेळेला मोठा फटका खेळलाय खरा, परंतु तो आता समोर खेळलाय आणि हा सीमा. आणखीन एक. याही वेळेला समोर मारलाय. ही उरणची पॉवर पाहायला मिळते. जबरदस्त स्ट्रोक. यावेळेला आणखीन एक. आता पॉइंटच्या दिशेने अपरकट. हाही बॉल. यावेळेला आणखीन एक चांगला फटका. चैतन्य आणि षटकार हे. हो हो दांडी 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 खूप लांबवर. पहिलाच बॉल वेगात पायावर आणि इकडे विकेट आलेली आहे. वेग समोर. टायमिंग ला जबाब. वाकड्यांचा वाघ. काय जबरदस्त स्ट्रोक खेळताना. आता मात्र दुसऱ्या बॉलवर हा फुंड्याचा टोला दाखवलाय प्रथमेशने. पहिला बॉल बॉलरचा होता तरी यावेळेला ज्या वेगात आला त्याच वेगात टोलावलेला आहे. आता वेगाचा फायदा. फुल टॉस. खराब बॉल केला होता आणि इकडे वेदांचा हा फुल टॉस. त्याला दिशा दिली आहे प्रथमेशने. जातोय. संख्येचा पाठलाग देखील इकडे होतो. हो 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 माघारी परतताना पाहिला मिळत आहे. तिकडे बॅटर दीपू एस्टनच्या पाठीमागे चांगले ते पाहिलं मिळतं. आल्या आल्या पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉलवर गती कमी केली होती आणि इकडे गती परिवर्तन. रत्नदीप वेगात पुन्हा एकदा टप्पा. तोच वाईड यॉर्कर करण्याचा प्रयत्न. रत्नदीपच्या या बॉलिंगचं कौतुक सुद्धा व्हायला पाहिजे. काय म्हणजे अगदी धारदार गोलंदाजी सुरुवात. वेगात टाकलाय. त्याला समोर पाठवण्याचा प्रयत्न केला जातोय. ओ बॉल सीमारेषच्या पलीकडे. यावेळेस वेगाने पण त्या वेगाचा प्रत्युत्तर स्ट्रेट बॅटनी. व्हाट स्ट्रोक. प्रथमेश पवार. अजून एक चांगला स्ट्रोक. यावेळेस मात्र आपण पाहिलं तर पुन्हा एकदा खोल टप्प्याचा बॉल होता. जणू काय खोदून काढला होता. स्ट्रेट बॅटनेच खेळण्याचा प्रयत्न राहिलाय आणि एक विशेष आपण बघूया इथे दुसऱ्या रनाचा प्रयत्न होईल का. विकेट सॅक्रिफाईस नाही. ते कॉलिंग मध्ये चूक. सिंगल रन संख्या स्कोर बोर्ड पण नो रन. आणि यावेळेस अजय आलेत. पहिलाच बॉल थोडासा मिस्टामिक स्ट्रोक आहे. बॉल हवेमध्ये. खेळाडू येतोय बॉलच्या खाली. विकेटचा पता. इथे मात्र व्हाट अ टायमिंग. बॉल मैदानाच्या बाहेर आणि बॉलला असा टाइम केला बिलाल. इथे मात्र पुन्हा एकदा स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. कोणी खेळाडू नाहीये. कोणीही उभं नाहीये तिथे. सरळ बॉलरच्या डोक्यात. पुढचा बॉल. इथे पुन्हा एकदा तसंच कनेक्शन. यावेळी बॉल सरळ मैदानाच्या बाहेर. आता मात्र आकाशलाही चांगला खेळ करण्याची आवश्यकता आहे. इथे आउट केलाय बॉलला. दोन खेळाडू आहेत. दोन्ही खेळाडूंना अगदी. पुढचा बॉल फुल टॉस बॉल होता. बिरकवण्याचा प्रयत्न. पूर्णपणे बॉल मिस केलाय आणि पुढचा बॉल वेगाने टाकला आणि त्या वेगेचं प्रत्युत्तर दिलाय. सरळ बॅटनी मैदानाच्या बाहेर आल्या. पुढचा बॉल पुन्हा एकदा फुल टॉस आणि त्याच दिशेने बॅक टू बॅक मार. सोयीचा पहिलाच बॉल आणि त्या पहिल्या बॉलवरती आडव्या बॅटने एक चांगला प्रहार. वन बाउन्स सीमेरेषे. आणि जसं यावेळेस हो अक्षय पवारची पॉवर सिद्ध करणारा काय मारलाय बॉल. पुढचा बॉल यावेळेस अगदी बॉल पायावरती होता. फुल टॉसचा बॉल आहे. त्याला फक्त योग्य दिशा. आणि हा पहिलाच बॉल. तो पहिला बॉल उडवण्याचा प्रयत्न. आता प्रेशर नाहीये आणि प्रेशर ना. पुढचा बॉल यावेळेस हेलिकॉप्टर करायचा होता. तो हेलिकॉप्टर उडाला नाही. एलिव्हेशन नाही मिळालं. पण आज बोलबाला या खेळाडूचा. त्याचा 9 बॉल मध्ये 10 धावेची आवश्यकता आहे. बॉल हवेत आहे. पॉइंट वरती खेळाडू आहे. कॅचच्या खाली आणि कॅच कंप्लीट. किरणनी शेवटी ती विकेट मिळवली आणि पहिलाच बॉल मिस्टर डिपेंडेबलनी पाठवलाय मैदानात. इथे बॅट फिरवली आहे आणि फक्त बॅट फिरवली नाहीये तर हा विजय ही सुनिश्चित.